नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बटाटे वड्याची रेसिपी पाहतोय. खूप सोप्या पद्धतीने आज आपण बटाटा वडा कसा बनवायचा, घरच्या घरी असा हा खमंग आणि अतिशय चवदार बटाटा वडा आपण बनवणार आहोत. तर चला बटाटा वडा बनवायला सुरुवात करूया. इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगू इच्छिते. सगळ्यात अगोदर आपण इथे बघा एका वाटीमध्ये लसूण घेतलेलं आहे. हे आपल्याला सगळं साहित्य लागणार आहे. तर त्यातला सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथे आपण लसूण घेतलेलं आहे. साधारणतः 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत, अशा प्रकारे सोलून घ्यायच्या. त्यानंतर आपण इथे 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा आपल्याला इथे मोहरी घ्यायची आहे. थोडंसं हिंग पावडर घेतले आपण इथे. कढीपत्ता घ्यायचे, थोडेसे लाल मिरची पावडर, इथं जिऱ्याची पावडर घेतली, थोडीशी हळद पावडर घ्यायची आहे, मीठ, थोडीशी अजवाईन म्हणजेच ओवा आणि थोडीशी कोथिंबीर आपण इथे घेतलेली आहे कट करून. यांनी 1 वाटी बेसनाचं पीठ आणि इथे साधारणतः 5 ते 6 लाल मिरच्या आणि 3 मोठे बटाटे मी व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत. त्याच्यावरची साल काढून त्याला स्मॅश करून अशा प्रकारे एकदम बारीक करून घेतलेलं आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला बटाटे वडे बनवायला लागणार आहे. तर चला बटाटा वडा बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला बटाटा वड्यासाठी जे पीठ लागतं ते पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये आपण पीठ भिजवणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप, जे आपण 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलं होतं ते बेसनाचं पीठ आपण या बाऊलमध्ये टाकूया. तर अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी बटाटे वडे बनवलात तर खूप छान लागतात. वरून एकदम क्रिस्पी होतात, आतून सॉफ्ट होतात. हळदी पावडर टाकूया, एक अर्धा चमचा. कलर छान येतो त्यासाठी हळद पावडर टाकायची. आणि इथे आपण थोडंसं लाल मिरची पावडर टाकून घेऊया. तर साधारणतः एक छोट्या चमच्याने लाल मिरची पावडर टाकली आहे. आणि इथे आपण अर्धा चमचा थोडीशी जिरं पावडर यूज केलेली आहे. तर आता आपण जिरं पावडर पण टाकून घेऊया. आणि इथे थोडंसं अजवाईन, यालाच ओवा म्हणला जातो, तर आपण इथे ओवाही थोडासा टाकलेला आहे. तर व्यवस्थित आता हे मिश्रण एका चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ. आणि जसं लागेल तसं पाणी टाकून घेऊया. जसं आपण भज्याचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी बघा, एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गाठी किंवा लम्स राहिले नाही पाहिजेत. तर अशा प्रकारे एकदम सॉफ्ट असं हे पीठ आपलं तयार आहे. तर बघू शकता या कन्सिस्टन्सीचं मी पीठ बनवून घेतलेलं आहे. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे आपण 3 मोठे बटाटे उकडून घेतले होते. ते बटाटे अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेत. एका बाऊलमध्ये आता मी हे बटाटे काढून घेतलेले आहेत. तर आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये ज्या आपल्या हिरव्या मिरच्या होत्या, जे लसूण होतं ते टाकून घेणार आहोत. साधारणतः एक 5 ते 6 छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेत. आणि इथे आपण लसूणही त्यात ॲड करून घेऊया. आता जिरं टाकायचं, साबूत जिरा, आणि थोडंसं जिरं बाकी ठेवणार आहोत आपण फोडणीसाठी. तर इथे आपण आता इथे थोडासा 1-2-3 कढीपत्ता पण टाकून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. तर इथे मी गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे. तुम्ही मोठी कढाई ठेवलात तरी चालेल. तेल गरम करायचं आहे आपल्याला. तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. तर बघा, हे आपण भाजीसाठी तडका रेडी करतो आहे. तर अशा प्रकारे आपण हा तडका रेडी करू शकतो. जिरंही टाकायचं, मोहरीही आहे त्यात ॲड करून द्यायची. आणि यात आपण जे पेस्ट करून घेतली होती हिरव्या मिरच्याची, लसणाची, ती पेस्ट आपण यात ॲड करूया. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे आपण 1 चमचा हिंग पावडर यूज केलेली आहे. ती हिंग पावडर पण आपल्याला यातच टाकून द्यायची आहे. आता चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण ढवळायचं, व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं. एकदम कढीपत्ता थोडासा कडक झाला की मग त्यात हळद पावडर टाकायची आपल्याला, 1 छोटा चमचा. साधारणतः इथे एक अर्धा चमच्याच्या सहाय्याने हळद पावडर मी त्यात ॲड केलेली आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठही ॲड करायचं आहे चवीनुसार, कमी जास्त करू शकता तुम्ही मीठ. तर मीठ ॲड केल्यानंतर हा तडका आपला रेडी झालेला आहे. तर बघा, गॅस बंद करायचा आणि जो आपण उकडलेले बटाटे एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत त्या बटाट्यावर हा तडका टाकून द्यायचा. तर तुम्ही मोठ्या कढाईमध्ये या तडक्यामध्ये जर आपले बटाटे उकडलेले टाकलात आणि त्याला व्यवस्थित गरम करून घेतलं तरी चालेल. पण बटाटे वडे बनवताना हीच पद्धत एकदम योग्य आहे. कारण खूप जास्त जर तुम्ही एकदम भाजी बनवल्यासारखी बनवलात तर त्याला थोड्या वेळानं पाणी सुटण्याची शक्यता असते आणि मग एक मॉइश्चर क्रिएट होतं आणि याचा व्यवस्थित गोळा क्रिएट होत नाही. त्यासाठी अशा प्रकारे
तुम्ही जर हा मसाला किंवा हा बटाटे वडा तयार केलात तर अगदी उत्तम. त्यात आपल्याला आवडेल तेवढी कोथिंबीर तुम्ही ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपली ही भाजी बटाट्याची रेडी झालेली आहे. तर याचे आपण साधारणतः एक मीडियम साईजचे गोळे बनवून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे सगळ्या भाजीचे गोळे बनवून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे बटाटे वडे बनवले जातात. मुंबईमधला फेमस हा वडापाव किंवा पावसोबत जो बटाटा वडा दिला जातो, हा बटाटे वडा अशाच प्रकारे बनवतात. आणि हा नॉर्मली बटाटे वडा तुम्ही कुठल्याही सांबार आणि चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपण गोल गोल भाजीचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि जे आपलं पीठ तयार होतं त्या पिठामध्ये अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, थोडंसं पीठ लावून घ्यायचं अगदी. आणि खूप जास्त जर तुम्ही हे प्रमाण घट्ट केलात तर मग ते खूप जास्त पीठ पण होऊ शकतं. त्यामुळे मी थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी पातळच ठेवलेली आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे आपण इकडे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि मीडियम गॅसवर ही आपल्याला वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. थोडंसं आपण पीठ टाकून बघूया. जर पीठ वर येत असेल तर तेल हे आपलं गरम झालेलं आहे. तर आता आपलं तेल गरम हवं आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला वडे त्यात टाकून घ्यायचे, म्हणजे छान आकार येतो अगदी. तर बघा, अशा प्रकारे आपण हे सगळे वडे एका तेलामध्ये ह्या काढून घेऊया. मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. मस्त कुरकुरीत होतात, वरच्या साईडने एकदम क्रिस्पी होतात. आणि अशा प्रकारे हे बटाटे वडे तुम्ही कुठल्याही विकेंडला किंवा स्नॅक्समध्ये इव्हिनिंगच्या टाईमला किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा ऑफिसच्या स्नॅक्ससाठी तुम्ही बनवू शकता. अगदी कमी वेळात होतात. जर तुम्ही भाजीसाठी थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं, अगदीच बटाटे वगैरे उकडून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलात आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचे बटाटे वडे अगदी झटपट आयत्या वेळात बनवू शकता. एकदम उत्तम बेत होतो विकेंडला. नाश्त्यासाठी हा तुम्ही बनवू शकता. बटाटे वडा, त्याच्यासोबत चटणी किंवा सांबार तुम्हाला हवं असेल ते तुम्ही बनवू शकता. तर तयार आहेत आपले इथे बटाटे वडे खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करा. बटाटा वडा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.